नमस्कार मंडळी, या विशेष माहिती सत्रात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे 2026ची महाराष्ट्र राज्याची मतदार यादी अद्ययावत करण्याची महामोहीम. ही मोहीम नेमकी कशी चालणार, यात आपला सहभाग काय असेल, हे सगळं आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता पहा, जसं आपण आपल्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी नियमितपणे हेल्थ चेकअप करतो, बरोबर ना? अगदी तसंच आपल्या या महान लोकशाहीचं आरोग्य ठणठणीत ठेवण्यासाठी मतदार यादीची सखोल तपासणी करणं गरजेचं असतं. ही मोहीम म्हणजे केवळ काही कागदपत्रांची पूर्तता नाहीये, तर हे आपल्या राज्याचं एक प्रकारचं डेमोक्रॅटिक हेल्थ चेकअपच आहे, असं समजा. विभाग 1, घरोघरी नियमित तपासणी. प्रशासकीय भाषेत सांगायचं तर या व्यापक मोहिमेला SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन किंवा विशेष सखोल पुनरीक्षण असं म्हणतात. शब्द ऐकायला थोडा जड वाटतो ना, पण याचा साधा सोपा अर्थ असा की प्रत्येक मतदाराची नोंद 100% अचूक असल्याची खात्री करून घेणं. आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी याचा अर्थ आणि उद्देश समजून घेणं खरंच खूप फायद्याचं आहे. विभाग 2, पडताळणी अधिकारी, मोहिमेचे मुख्य शिलेदार. आता हा आकडा बघा, 9,86,44,413. विचार करा, एवढी प्रचंड मोठी मतदारांची संख्या आहे आपल्या महाराष्ट्राची, आणि या प्रत्येक मतदाराच्या नोंदीची प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे. एवढ्या घरांपर्यंत पोहोचून माहितीची खातर जमा करणं हे किती विशाल आणि आव्हानात्मक काम आहे, याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. बापरे, आकडाच खूप मोठा आहे, नाही का? मग आता प्रश्न पडतो की एवढं मोठं काम करणार कोण? तर मंडळी, हे घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचं महत्त्वाचं काम करतील आपले BLO म्हणजेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी. हे अधिकारी म्हणजे जणू आपल्या लोकशाहीचे आरोग्य निरीक्षकच आहेत. ते स्वतः आपल्या घरी येतील आणि मतदारांचे सगळे तपशील अगदी अचूक आहेत की नाहीत याची प्रत्यक्ष खातरजमा करतील. या संपूर्ण प्रक्रियेत त्यांची भूमिका खरोखरच सर्वात मोलाची आहे. विभाग 3, घरोघरी जाणारी प्रक्रिया आणि प्रत्यक्ष पडताळणी मोहीम. आता हे वेळापत्रक मात्र जरा लक्ष देऊन ऐका हा, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. 30 जून ते 29 जुलै 2026 या काळात आपले BLO घरोघरी प्रत्यक्ष भेटी देतील. त्यानंतर 5 ऑगस्टला मसुदा मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. पुढे 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर असा पूर्ण 1 महिना दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी दिला जाईल. आणि फायनली 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. एकदम सोपं आणि सुटसुटीत वेळापत्रक आहे. विभाग 4, मसुदा यादी आणि दावे, जिथे लागतो आपला सक्रिय सहभाग. मसुदा यादी म्हणजे काय? तर तो आपल्या आरोग्याच्या चाचणीचा प्राथमिक लॅब रिपोर्ट आहे असं समजा, आणि तो तपासून पाहण्याची जबाबदारी आपलीच असते. यात सहभागाचे 3 अगदी सोपे टप्पे आहेत. पहिलं काम, BLO आपल्या घरी येण्याची वाट पाहणे. दुसरं काम, 5 ऑगस्टला जी मसुदा यादी येईल ती नीट तपासून पाहणे. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं काम, जर यादीत काही चूक किंवा त्रुटी आढळली तर 4 सप्टेंबरच्या आत आवश्यक ते दावे किंवा हरकती दाखल करणे. हाच तो काळ आहे जिथे आपण लोकशाही प्रक्रियेत आपलं सक्रिय योगदान देऊ शकतो. विभाग 5, अंतिम मतदार यादी. या सगळ्या प्रशासकीय खटाटोपाचं फळ काय बरं असेल? तर ती तारीख आहे 7 ऑक्टोबर 2026. याच दिवशी आपल्या महाराष्ट्राची अंतिम, प्रमाणित आणि पूर्णपणे अचूक अशी मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध होईल. हे आपल्या राज्याच्या लोकशाहीला मिळालेलं अगदी स्वच्छ आणि पारदर्शक असं हेल्थ सर्टिफिकेट असेल, ज्यावरच आपल्या पुढच्या निवडणुकांचा भक्कम पाया उभा राहील. आणि आता या सत्राच्या अगदी शेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जेव्हा पडताळणी अधिकारी आपल्या दारावर थाप मारतील तेव्हा घरातील सर्व मंडळी या प्रक्रियेसाठी सज्ज असतील का? 2026च्या या मोहिमेत आपल्या सर्वांना जागरूक राहायचं आहे. BLOंची प्रतीक्षा करून त्यांना अचूक माहिती दिली तरच ही मोहीम खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. या माहिती सत्रातून मिळालेली माहिती नक्कीच उपयुक्त ठरली असेल अशी आशा आहे. चला तर मग अधिक जागरूक होऊया आणि अशाच रंजक माहितीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.